नमस्कार. आजचा विषय, दिवसभर काम करूनही त्याचा व्यवसाय पुढे का जात नव्हता. रात्रीचे 1:12 झाली होते. ऑफिसमध्ये फक्त लॅपटॉपचा प्रकाश चालू होता. बाकी सगळं शांत. टेबलावर 3 थंड झालेले चहाचे कप, कॅश फ्लोची प्रिंट, 2 न भरलेले जीएसटी रिमाइंडर्स आणि फोनवर सतत येणाऱ्या व्हॉट्सअप नोटिफिकेशन्स. तो स्क्रीनकडे बघत बसला होता. एका बाजूला कॉम्पिटिटर्सच्या इंस्टाग्राम पोस्ट उघडा होता. फ्रॉम स्टार्टअप टू 100 crore ब्रँड. त्याने न कळत स्वतःचा टर्नओव्हर शीट पुन्हा उघडला आणि पहिल्यांदा त्याला एक विचित्र प्रश्न पडला. मी दिवसभर नेमकं करतो तरी काय? कारण तो काम करत होता, खूप काम. सकाळपासून क्लायंट्स कॉल, एम्प्लॉई इश्यू, पेमेंट फॉलोअप्स, सोशल मीडिया पोस्ट, वेंडर डिस्कशन्स, मीटिंग्स, रॅन्डम प्लॅनिंग, सगळं चालू होतं. पण व्यवसाय, तो जणू जागेवर अडकला होता. आणि खरी भीती काय होती माहित आहे? त्याला वाटायला लागलं होतं की कदाचित तो पुरेसा कॅपेबल नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा जुना मेंटर ऑफिसमध्ये आला. त्याने काही बिझनेस स्ट्रॅटेजी सांगितली नाही, कोणताही मोटिवेशन डायलॉग नाही. तो फक्त शांतपणे ऑफिसमध्ये बघत राहिला. एका भिंतीवर टार्गेट्स, दुसऱ्या भिंतीवर मार्केटिंग आयडियाज, लॅपटॉपमध्ये 47 टॅब्स ओपन आणि फाउंडरचं लक्ष प्रत्येक 30 सेकंदाला नोटिफिकेशन्स कडे. मेंटरने एक प्रश्न विचारला, तू बिझनेस चालवत आहेस की बिझनेस तुला चालवत आहे? तो हसला, पण उत्तर नव्हतं. कारण आतून त्याला माहित होतं, तो दिवसभर रिॲक्शन मोडमध्ये जगत होता. कोणी मेसेज केला, रिॲक्ट. कोणी प्रॉब्लेम सांगितला, जम्प. कोणी नवीन ट्रेंड दाखवला, डायरेक्शन बदल. कोणी कॉम्पिटिटरची रील पाठवली, स्ट्रॅटेजी बदल. आणि हळूहळू त्याने बिझनेस बिल्ड करणं बंद केलं होतं. तो फक्त प्रेशर मॅनेज करत होता. त्या रात्री तो पहिल्यांदाच ऑफिसमध्ये उशिरापर्यंत बसला. पण कामासाठी नाही, विचार करण्यासाठी. त्याने लॅपटॉप बंद केला, एक ब्लँक पेपर घेतला आणि वर लिहिलं, खरंच महत्वाचं काय आहे. पहिल्या 10 मिनिटात काहीच सुचलं नाही. कारण त्याचं डोकं इतक्या दिवसापासून नॉईस मध्ये अडकलं होतं. पण हळूहळू काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या. प्रॉब्लेम्स सेल्स नव्हती, प्रॉब्लेम्स फोकस होती. प्रॉब्लेम्स मार्केट नव्हता, प्रॉब्लेम क्लॅरिटी होती. प्रॉब्लेम हार्डवर्क नव्हता, प्रॉब्लेम डायरेक्शन होता. आणि मग त्याला एक गोष्ट जाणवली. आजकाल अनेक बिझनेस बंद मार्केटमुळे नाही पडत, ते फाउंडरच्या थकलेल्या डिसिशन मेकिंग मुळे कमकुवत होतात. कारण सतत प्रेशर मध्ये राहणारा माणूस शॉर्ट टर्म डिसिशन घेतो, डिस्ट्रॅक्शनला प्रायोरिटी समजतो आणि अर्जन्सीला स्ट्रॅटेजी समजायला लागतो. पुढच्या काही महिन्यात त्याने बिझनेसमध्ये फार मोठे चेंज केले नाहीत. फक्त 3 गोष्टी बदलल्या. पहिली, सकाळचे पहिले 90 मिनिट, नो व्हॉट्सअप, नो इंस्टाग्राम, नो रॅन्डम मीटिंग्स, फक्त हाय व्हॅल्यू वर्क. दुसरी, प्रत्येक डिसिशन आधी तो स्वतःला विचारायचा, मी रिॲक्शन देतोय की मी विचार करून डिसिशन घेतोय. आणि तिसरी गोष्ट, त्याने प्रत्येक यसचा हिडन कॉस्ट बघायला सुरुवात केली. हळूहळू टीम स्टेबल झाली, कॅश फ्लो इम्प्रूव्ह झाला, स्ट्रेस कमी झाला आणि सर्वात महत्वाचं, त्याचं डोकं शांत व्हायला लागलं. कारण बिझनेसमध्ये फक्त मेहनतीने ग्रो होत नाही. बिझनेस ग्रो होतो जेव्हा फाउंडर प्रेशर मध्येही स्पष्ट विचार करू शकतो. आजकाल
माहिती सगळ्यांकडे आहे, AI टूल्स सगळ्यांकडे आहेत, कोर्सेस सगळे करतात, पण क्लॅरिटी ती खूप कमी लोकांकडे आहे. आणि पुढच्या काळात जिंकणारा तो नाही जो सर्वात जास्त बिझी असेल. जिंकणारा तो असेल जो केओस मध्ये शांतपणे विचार करू शकतो. धन्यवाद.